दादा आवाज द्या. सर्वप्रथम सर्व रसिक जनांना माझा दुसऱ्या वारीचा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि माझ्या दुसऱ्या वारीला मी सुरुवात करते. मुलींनो तुम्ही बसा आता, बसा. तर बघा, बुवांसोबतचा हा माझा पहिलाच कार्यक्रम. बुवांनी अतिशय खूप छान वारी केलेली आहे. बुवांचा आवाज सुद्धा खूप छान आहे आणि खूप खूप सुंदर बुवांनी वारी केली. पण बुवांना प्रतिउत्तर दिलं पाहिजे की नाही? हो की नाही? हा, आता बुवांनी प्रश्नप्रचा विषय काढला. तर बुवा, टाइम आपल्याकडे कमी होता आणि त्या घाई तुम्ही बोललात तसं त्या घाईत माझ्याकडनं राहून गेलं. पण न चुकता मी पदाच्या आधी तुम्हाला प्रश्न दिला होता बुवा. तुम्ही ऐकलत की नाही? हा, तुम्ही ऐकलत ना? सगळ्यांनी ऐकलत ना? हा, त्यानंतर सगळ्यात आधी ज्यांचं नाव राहून गेलं होतं घाई ते म्हणजे उत्कृष्ट ढोलकीपट्टू, महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपट्टू महाराज श्री पांडुरंगजी सुतार यांना सुद्धा मी माझा शाहिरी मानाचा मुजरा करते. तर या कार्यक्रमाला सुद्धा माझे काका आणि काकी उपस्थित आहेत, तर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि आता बुवांची खरी सुरुवात करते. बुवा जे काय बोलले त्या प्रत्येक शब्दाला बुवांना प्रत्युत्तर करायचं. म्हणून काय म्हणायचं बघा. आता बुवा पहिले काय बोलतात? हा, बाई मला बोलली लबाड आहे, काना खट्याळ आहे, बरोबर आहे की नाही? असे बुवा बोलून गेले. तर बुवा, आता मला हे समजलंय ते श्रीकृष्ण लबाड होते, खट्याळ होते, पण आता तुम्ही किती लबाड आहात आणि किती खट्याळ आहात ते मला कळलंय पहिल्या बारी. आणि तुम्ही किती बारी करू शकता दुसरी बारी ते पण मला समजलंय की तुम्ही ती दुसरी बारी कशी करू शकता. हा, बुवानी काय मला वाटतंय त्या वयांवर तेवढं लिहून आणलं होतं ना, ते सरसकट त्यांच्या गुरुनी जेवढं लिहून दिलेलं तेवढं सगळं फक्त वाचत जात होते. हा, बुवांची एवढी धांदल होत होती. त्यानंतर आला कुठला प्रश्न? माझ्या गवळणीचा. आता मी गवळण अगदी व्यवस्थित गायली. काय बोलले? दिसला मला लांबना याचा काळा काळा श्यामना, मला दिसला ना. त्यानंतर मी मध्ये बोलले होते बुवा, म्हणून बोलले होते की बाहेर या आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका. मी काय म्हणाले होते की ह्या नंदाचा, आता तो नंदलाल नंदाचा पुत्र, म्हणून काय म्हणाले? दिसला मला लांबना. नंतर बुवा काय म्हणतात? हा घ्यायचा होता, ह्याचा का घेतला? मग मी काय बोलले? ह्याचा काळा काळा श्यामना. आता बुवाने हे पटवून दिलं पाहिजे. ह्याचा म्हणजे कोण? तो नंदाचा काना. म्हणून काय म्हणाले? ह्याचा काळा काळा श्यामना, मला दिसला ना ह्याचा काळा काळा श्यामना. आणि बुवा त्यामध्ये बघा, माझ्याकडून चुकून मी डबल मिनिंग ही गेलीच नव्हती. चुकून असा वेगळा शब्द गेला नव्हता. मी बोलले बुवांना की मी शास्त्रात गायलंय आणि मी श्यामना असाच बोलले होते की नाही? झोपला? हा, एसीची हवा पाहून काय थंडी वाजते? आवाज बसला? माझ्या एकटीचा आवाज बघा आणि तुमचा बघा. हा, मी श्यामना बोलले होते की नाही? हा, मग बुवा तुम्हाला शेमना कुठून ऐकायला आला? बुवा, मी अजिबात चुकू नाही. हवं तर माझी पहिली बारी तुम्ही नीट ऐका. ह्या सगळ्यांनी व्हिडिओ केलेले आहेत. हा, श्यामना बोलले असताना तुम्हाला शेमना कुठून ऐकायला येतो? बुवा, कानात जरा आता तेल घाला. हा, नीट लक्ष देऊन ऐका. म्हणून सांगितलं होतं आधीच की बुवा नीट लक्ष देऊन ऐका. आता पण नीट ऐका. हा, त्यानंतर बुवा अजून काय म्हणतात? पुढं काय बोलतात? काळा काळा नाही.
काय बोलले पुढे आता बुवा तुम्ही स्वतःच काय शब्द येत नाहीत मला की तुम्ही स्वतःच ते त्याचा डबल अर्थ पटवून दिला. बुवा काय म्हणतात काळा काळा नाही बाई 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 लाल लाल आहे. नक्की काय बोलायचं काय तुम्हाला. हे बघा मी शास्त्रात केलेली बारी पण बुवानी इथे येऊन घाण केली. हा त्यानंतर बुवांनी माझ्या गवळणीची काट काय दिली. हा श्यामना काढेल तुझा कामना. बुवा आता ह्या तुम्ही ज्या गवळणीची काट दिली त्याचा अर्थ काय. फक्त हा श्यामना काढेल तुझा घामना म्हणजे काय. हा हे पण पटवून दिलं पाहिजे की नाही की फक्त बोलायचं म्हणून बोलायचं असं. त्यानंतर गवळ आता बुवांची बुवांच्या गवळणीची चाल काय होती. दिली आरोळी सायंकाळी काळीज हे बुवा म्हणतात बाई आवाज असा असला पाहिजे. वा आवाज असा असला पाहिजे. मला तुमच्या आवाजाबद्दल काही बोलायचं नाही. खूप छान गायलं तुम्ही. हा तर बुवाच्या गवळणीची चाल काय होती. दिली आरोळी सायंकाळी काळीज हे पाटलं माझं काळीज हे पाटलं माझ्या हरणीला भरणीला तुझानं झपाटलं. अशी बुवांची चाल होती. आणि बुवांच्या गवळण काय दिली ही सजा केली मी मजा वाटलं मनाला पाहून कुंजवनात आड रानात कुंजवनात आड रानात मिळाला जो गाऊनवर. असंच बोले ना बुवा. असंच बोले ना बुवा. असंच बोले ना बुवा. हो की नाही हो की नाही हो की नाही. हा बुवा तुम्ही बोलताय हिला लाजवतो गाऊनवर असं बोलले बुवा तुम्ही. पण मला सांगा तो श्रीकृष्ण हा पावा वाजवायचा की गायचा की गायचा की गायचा. तुम्ही उत्तर द्या. श्रीकृष्ण बासरी वाजवायचे की गायचे गाऊन दाखवायचे गवळणीना. बघा तुमच्याकडून ह्याचं उत्तर आलं पाहिजे. श्रीकृष्ण बासरी वाजवायचे की नाही. दादा थांबा त्यांचा आवाज आलाच पाहिजे. बासरी वाजवायची ना. मग गाऊन वर काय बोलायचं होतं. गाऊन वर काय बोलायचं होतं. आता ते तुम्हाला पण समजलं असेल मला पण समजलं त्यांना काय बोलायचंय. आणि त्यांना तर मला वाटतं समजलंच नाही. हा असं असं तर बघा बुवांना काय म्हणायचं आहे. बुवांच्या गवळणीची काट येते. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. जर बुवा मला ओपन मध्ये भेटला असतं ना तर बुवांना फाडून खाल्ली असती प्रत्येक गाण्यांमध्ये. पण असो आता आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. 10 मिनिटं 12 संपवायचे. तर बघा गवळणीची काट येते नीट लक्ष असू द्या. काय देणार तू सजा कशी लुटशील मजा सांगते कथा मी याची खरी. काय करशील आड रानात काय करशील आड रानात तुझी लंगोटी सुटली तर. आवडलं की नाही. मग आवाज कुठे आहे का फक्त बुवांना साथ द्यायची. काय करशील आड रानात. आता बुवा गवळणीचे वस्त्र वगैरे लपवून ठेवतात. पण लक्षात ठेवा त्या श्रीकृष्णाला सांगता येतं गवळणी बुवा तुम्हाला काय बोलत आहे नाही तर बुवा उगाच वाईट वाटून घेते. श्रीकृष्णाला गवळणी काय बोलतात. अरे खट्याळ कान्हे काय करशील आड रानात तुझी लंगोटी सुटली सर.
संपवायच्या वेळेस. माझा भाऊ आर्यन शेलार याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मला आभारी आहे. तर बघा, शेवटचं फक्त पदाचं एक ध्रुवपद घेते आणि मी माझी दुसरी बारी संपवणार आहे. आई माझी रायबा देवी या रावा गावाची शान. आणि म्हणून शेवटचं एक काय बोलतात चटका बुवांना देऊन जाते. देऊ ना, हो की नाही? हा बघा काय म्हणायचे. ऐका हो शाहीर तुम्ही बघा कशी दिगत झाली. ऐका हो शाहीर तुम्ही बघा कशी दिगत झाली. मग सुनी बाई झाली याच्या नाकात नथनी आली.